वा. अखंड महाराष्ट्राची मीच शान आहे, मीच शान आहे. मराठी भाषेचा मी अभिमान आहे, अभिमान आहे. मराठवाडा मी आलिशान आहे, मी आलिशान आहे. अगं किती झाले तरी पाषाण आहे, पाषाण आहे. निजाम तोंड घशी पडला, निजाम तोंड घशी पडला. मराठवाडा भारताचा झाला, भारताचा झाला. हजारो सलाम या दिवसाला, हजारो सलाम या दिवसाला. महाराष्ट्राचा हा राष्ट्रीय सण झाला, राष्ट्रीय सण झाला. नमस्कार मंडळी, बरं आहे ना? काय म्हणता, कुशल मंगल ना? सगळेजण परफॉर्मन्स एन्जॉय करताय ना? मी योगेश हनुमंत रेणुसे आणि मी डॉक्टर मीनल पवन बागोरे. महाराष्ट्र मंडळ कतार प्रस्तुत महाराष्ट्र दिन आणि चैत्र मास 2024 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या लक्षात आलंय का आम्ही कोणत्या भागाचे? मंडळी तुम्हाला विचारते, आम्ही कोणत्या भागाचे? मराठवाडा. बरोबर. योगेश, काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? काय आहे मराठवाडा आणि काय आहे आपल्या मराठवाड्याचा इतिहास? मित्रांनो, मराठवाड्याचा इतिहास खूप रंजक आहे बरं का. त्याला अगदी सम्राट अशोकाच्या कारकिर्दीपासूनची ओळख आहे. त्याची सत्ता असलेल्या गोदावरी नदीच्या किनारी 16 राज्यांपैकी 2 राज्य म्हणजे अश्मक आणि मुलक ही इथलीच. तसंच काता सप्तशती या ग्रंथामध्ये सातवाहन हा या राजाने पण याची ओळख करून येते. या ग्रंथाची भाषा ही प्राकृत होती, म्हणून प्राकृत भाषेवरून मराठीचा उगम येथे झाला. आपण या भागाला मराठीचे उगमस्थान असं म्हणू शकतो बरं का. मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हाही 7वा निजाम मीर उस्मान अली याची सत्ता इथे होती बरं का. हे संस्थान खालसा करायला त्यांनी नकार दिला होता. म्हणून 17 सप्टेंबर 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने संघर्ष करून हे संस्थान भारतात विलीन करून घेतले. मंडळी, यालाच मराठवाडा मुक्तीसंग्राम असं म्हणतात. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा फक्त मराठवाड्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. प्रेक्षकांमध्ये आहेत का कुणी मराठवाड्याचे? हातवर असू द्या. कोण मराठवाड्याचे? सांगा मग, किती जिल्हे येतात मराठवाड्यात? कोणाला माहितीये? 8 जिल्हे येतात मराठवाड्यात. औरंगाबाद उर्फ छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद. मराठवाड्यामध्ये मराठी आणि लांबडी या बोलीभाषा मराठीतून, तर याशिवाय हिंदू आणि उर्दू या देखील भाषा बोलल्या जातात. पाणी नसलेल्या कोरड्या जमिनीतला, पाणी नसलेल्या कोरड्या जमिनीतला, परंतु मनाने मात्र लई ओल्या असलेल्या मराठवाड्याच्या मातीचे आम्ही दोघे पुन्हा येणार आहोत तुमच्या प्रत्यक्ष भेटीला. तोपर्यंत मंडळी कुठेही जाऊ